नमस्कार. महाशिवरात्र. महाशिवरात्र एक अशी रात्र आहे, जी आपल्या सर्वांना वरदायी आणि वरदान देणारी ठरते. त्याच्यामुळे आज आपण जाणून घेऊया, की महाशिवरात्र ही कशी आपल्याला वरदान देणारी ठरते व या वरदान देणाऱ्या महाशिवरात्रीला शिवपूजा कशी करावी? आणि हो, या पूजा कशी करावी या व्यतिरिक्त अजून एक आज उपाय मी तुम्हाला देणार आहे सर्वांना, की जर नवरा-बायकोंमध्ये जर वाद होत असतील, तर त्याचा एक चांगला उपाय महाशिवरात्रीला तुम्हाला करता येऊ शकतो. तर आपण तोही बघूया. महाशिवरात्र म्हणजे काय आणि तिचे व्रत का करावे? हा जर बघितलं तर महाशिवरात्र ही शिवाच्या विश्रांतीची रात्र आहे. म्हणजे शिव या दिवशी विश्रांती घेत असतात आणि त्या विश्रांती घेताना जे शिवकार्य थांबते, त्यातून जी अवस्था निर्माण होते शिवांची, त्या शिवांच्या त्या समाधी अवस्थेत जेव्हा ते स्वतः जातात, त्यावेळेस या विश्वात येणारं जे तमोगुण असतं, ती सहन करण्याची जी शक्ती ती शिवांमध्ये नसते. शिव तेव्हा फक्त आणि फक्त समाधी अवस्थेत असतात आणि मग ते जे तमोगुण आहे, ते आपल्या विश्वात जे पसरत असतं, त्याचा जो प्रचंड वाईट परिणाम आपल्यावर होत असतो किंवा होणार असतो, तो होऊ नये म्हणून महाशिवरात्रीचं व्रत किंवा उपवास हा केला जातो. आणि याच्यामुळे आपण शिवतत्व जे आहे ते आक्रोशित करत असतो किंवा आकृष्ट करत असतो आपल्याजवळ. तर आपण सगळ्यात पूर्वी हे व्रत करताना पूजा कशी करावी हे बघूया. तुम्ही जर पिंड कधी बघितली असेल, तर तुम्ही जेव्हा पिंडीच्या समक्ष उभे असता किंवा समोर उभे असता, त्यावेळेस उजव्या हाताचं ही जी बाजू आहे, ही जी पान्हाळा आहे, या बाजूला श्री गणेश यांचं आसन असतं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं तुम्ही पिंडीला काहीही अर्पण करणार असाल, तर ते सगळ्यात पहिलं गणपती बाप्पाला म्हणजे श्री गणेशाला अर्पण करावं. आणि त्यानंतर जी याच्या समोरची बाजू म्हणजे त्या पलीकडची जी बाजू असते, ती श्री कार्तिकेयांची असते. त्याच्यामुळे या बाजूला तुम्ही गणपती बाप्पांना जे काही अर्पण करणार आहात, ते नंतर कार्तिकेयांना अर्पण करायचं असतं. आणि त्याच्यानंतर येते ही बाजू, जी मधली बाजू. म्हणजे पिंडीच्या मधोमध जो भाग असतो, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नागाची प्रतिकृती बनवलेली असते किंवा एक पान्हाळ बनवलेलं असतं. ती जी जागा आहे किंवा तिथे जी विराजमान असते, ती असते श्री अशोक सुंदरी, जी भगवान शंकराची आणि पार्वती मातेची कन्या आहे. त्याच्यामुळे गणपती बाप्पा, कार्तिकेयाला जेव्हा तुम्ही जल, फूल जे काही अर्पण करणार आहात, त्यानंतर तिसऱ्यांदा म्हणजे तिसऱ्या वेळेस तुम्ही अशोक सुंदरीला पहिलं अर्पण करायचं असतं आणि त्यानंतर हा जो भाग येतो, तो येतो म्हणजे तुमच्या पार्वती मातेचा. तो पार्वती मातेचा जो भाग आहे, तो जेव्हा भाग येतो, तिथे तुम्हाला पहिल्यांदा जल, दूध किंवा तुम्ही जे काही अर्पण करणार आहात, ते चौथ्यांदा तुम्हाला इथे अर्पण करायचंय. आणि ते अर्पण करून झाल्यावर मग शिवाच्या पिंडीवर आपल्याला दूध किंवा फळ, फूल तुम्ही जे काही अर्पण करणार आहात, ते अर्पण करायचंय. अगदी बेलाचं पण अर्पण असेल, तर ते तुम्ही गणपती बाप्पांपासून सुरू करून ते अर्पण करू शकता. आता तुम्ही बघाल, की शिवपिंडीला आपण थंड पाणी, दूध किंवा पंचामृत याने स्नान घालू शकतो. पुन्हा हे घालत असताना सुद्धा सुरुवात गणपती बाप्पापासून करायची आहे. शिवपिंडीला किंवा शिवपूजेला अक्षता वाहिल्या जातात पांढऱ्या रंगाच्या. अक्षताचा अर्थ होतो अखंड, जे क्षत न झालेली ती अक्षता. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा तांदूळ शिवपिंडीला अर्पण करायला घेत असाल, तेव्हा ते निवडून घेऊन मग त्या अक्षता तुम्ही अर्पण कराव्यात. 108 करू शकता, 51 करू शकता. तुमच्या विषम संख्येच्या पटीत कितीही करू शकता. शिवपूजेच्या पूजेमध्ये हळद-कुंकू यांना स्थान नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल, की कधीही पिंडीवर कधीही हळद-कुंकू वाहिलं जात नाही. हां, इथे भस्म मात्र नक्की व्हावं. कारण तुम्ही जे भस्म वाहणार आहात किंवा अर्पण करणार आहात, ते तुम्ही शिवपिंडीला लावू शकता, अर्पण करू शकता आणि मग पुढच्या ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही पूजा करू शकता. आता तुम्ही बघाल, तर यामध्ये अ, अक्षता ज्या वाहिल्या जातात शिवपिंडीला, त्यासुद्धा तुम्ही गणपती बाप्पा, कार्तिकीय आणि अशोक सुंदरीला वाहून, पार्वती मातेला वाहून मग शिवपिंडीवर ते अर्पण करायचे असतात. शिवपिंडीला पांढरी फुलं व्हायची असतात. पांढऱ्या रंगाचं कोणतंही फूल किंवा कोणतीही वस्तू शंकराला अतिप्रिय आहे. त्याच्यामुळे तुम्ही ती नक्की वाहू शकता. शिवपिंडीला प्रदक्षिणाही पूर्ण करत नाहीत.
त्याच्यामुळे जिथे तुम्ही उभे आहात, म्हणजे गणपती बाप्पाच्या या टोकाला इथून पूर्ण प्रदक्षिणा करून, म्हणजे तुम्ही इथून प्रदक्षिणा पूर्ण करून ती फिरून येऊन कार्तिकेयांपर्यंत जाणं आणि कार्तिकेयांपासून पुन्हा येऊन श्री गणेशाला येऊन पुन्हा अर्पण करणं किंवा नमस्कार करणं, याला अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा असं म्हणतात. त्याच्यामुळे ती तुम्ही करू शकता. शिवांना काटे धोत्र्याचे फूल, म्हणजे मी चित्र यासाठी दिलंय, की तुम्हाला लक्षात येईल कोणतं फूल. तर हे फूल अतिप्रिय आहे आणि त्याचबरोबर धोत्र्याचं फूल याला धतुरा, कनक किंवा शिवप्रिय असं सुद्धा म्हटलं जातं. तर तुम्ही हे फूलही महाशिवरात्रीला नक्की अर्पण करा. एक फूल अर्पण केलंत तरी तुम्हाला कोटी-कोटी पुण्य प्राप्त होतं. त्याच्यामुळे हे नक्की अर्पण करा आणि याचबरोबर धतुऱ्याचं किंवा धोत्र्याचं फळ हेही अर्पण केलं जातं. शिवांना हे अतिप्रिय आहे. त्याच्यामुळे हे फूल नक्की अर्पण करा, ज्याने तुम्हाला लाभ होईल. याचबरोबर बेल, बेल हे सर्वात आवडतं फळ, फूल आहे आणि हे जे फूल आहे, हे शिवांनाही अतिप्रिय आहे. त्याच्यामुळे तुम्ही बेल फूल अर्पण करू शकता, बेल पान अर्पण करू शकता आणि बेल फळही अर्पण करू शकता. या दिवशी तुम्ही रुद्राभिषेक जर करू शकत असाल शिवशंकराला महाशिवरात्रीच्या दिवशी, त्याचे प्रचंड चांगले लाभ तुम्हाला होतात. या दिवशी उपवास करून शक्यतो जलाचा उपवास म्हणजे जल घेऊन तुम्ही उपवास केलात, तर तोही खूप लाभ देतो. तुम्ही फक्त दूध घेऊन उपवास करू शकता. तोही तुम्हाला लाभ देतो आणि याचे प्रचंड चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात. आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल, की काय करावं किंवा काय करावं हे मी तुम्हाला सांगितलंय आणि आता तुमच्यापर्यंत माहिती फळा-फुलांची असेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, की भगवान शिवशंकराला केतकी आणि चंपा ही फुलं आवडत नाहीत. याची कथा नक्कीच निराळी आहे, ती आपण पुन्हा कधीतरी बघू. पण ही फुलं भगवान शंकराला अर्पण करू नयेत, वाहू नयेत. याने तुम्ही केलेली सगळी पूजा ही निष्फळ होऊ शकते. त्याच्यामुळे ती तुम्ही वाहू नये इतकं नक्की प्रयत्न करावा, की तुमच्याकडनं या पूजेत ही 2 फुलं येणार नाहीत. आता मगाशी मी म्हटलं तसं, की नवरा-बायकोंमध्ये जर खूप जास्त वाद होत असतील, तर महाशिवरात्रीच्या दिवशी हे व्रत दोघांनी करावं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी नारळ, बेल, खडी साखर, पाणी, दूध आणि पांढरी फुलं हे शंकरांना अर्पण करून दोघांनी एकत्र जाऊन अर्पण करावे किंवा दोघांपैकी कोणीही येत नसेल, तर एकानेही अर्पण केलं तरी चालतं आणि ते अर्पण करून तुमची जी मनस्वी इच्छा आहे, ती सांगावी, की माझा जोडीदार, माझा आयुष्याचा जोडीदार आहे. त्याने माझ्याबरोबर अशा-अशा प्रकारे, चांगल्या प्रकारे राहून आमच्या संसाराला दोघांचा हातभार लावावा, अशी विनंती करून मी हे तुम्हाला अर्पण करते. तर मला माझ्या या सुखी संसारात यश द्या. असं म्हणून तुम्ही ते अर्पण करावं आणि शक्य असेल तर नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा तिथे बसून 11 माळी जप करावा आणि त्यानंतर रोज 1 माळ 6 महिने रोज करावी आणि 6 महिन्यात दर सोमवारी ह्या वस्तू म्हणजे ज्या नारळ, बेल, खडीसाखर, पांढरी फुले, दूध आणि पाणी हे तुम्ही शंकराला जर अर्पण केलंत, तर तुम्हाला अगदी लाभ होतील असे अनुभव पाहायला मिळतील आणि तुमच्या जोडीदाराच्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेम, आकर्षण किंवा भावना निर्माण होण्यास मदत होते. त्याच्यामुळे हा उपाय नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा, की तुम्हाला या उपायाचा काय लाभ झाला. आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर हा चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर नक्की करा. शुभम भवंतु.